नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा की कोणती ब्रांच तुम्ही टार्गेट करताय. कॉम्प्युटर, ईएनटीसी या मेकॅनिकल, आयटी, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. कोणती ब्रांच तुम्ही टार्गेट करताय किंवा घेण्याचा तुमचा विचार चालू आहे, नक्कीच कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण ब्रांच वाईज कट ऑफ बघणार आहोत. प्रत्येक ब्रांच बद्दल मी तुम्हाला सांगेल. प्रत्येक ब्रांचचे कॅटेगरी वाईज कट ऑफ सुद्धा आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर गोवर्धन साल्वे होता, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करत असतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करून ठेवायचंय बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. काउन्सिलिंग, कॅप राऊंड्स, तुमचं सीईटी कडून काही इम्पॉर्टंट आलं, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला आहे, तर व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. ठीक आहे, आता बोलूया ब्रांचेस बद्दल. कोणकोणत्या ब्रांचेस एक्झिस्ट करतात रे बाळांनो. ठीक आहे, आता बघा, ब्रांचेस खूप साऱ्या एक्झिस्ट करतात बाळांनो. ठीक आहे, मोर दॅन 35 ब्रांचेस आहेत पूर्ण याच्यामध्ये इंजिनिअरिंग मध्ये. ठीक आहे, पण मेजर ब्रांचेस कोणत्या आहेत त्याच्याविषयी आज आपण बोलू. ठीक आहे, मेजर ब्रांच म्हणजे पहिली सीएस. आता तुम्ही बोलाल सर एआय, एमएल यांचं नाव का नाही घेतलं, डेटा सायन्स यांचं नाव का नाही घेतलं, त्यांच्याविषयी पण सांगतो. पण थोडी गोष्ट तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. पहिली गोष्ट, सीएस एक मोठी ब्रांच आहे. सीएस म्हणजे कम्प्युटर सायन्स. ठीक आहे, त्यानंतर आता कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग सेमच असतं बाळांनो. थोडेफार डिफरन्सेस असतात पण सेमच, प्लेसमेंट वगैरे सेम आहे. ठीक आहे, कम्प्युटर सायन्स महत्वाची ब्रांच. त्यानंतर आयटी. आयटी म्हणजे काय रे बाळांनो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ही पण कम्प्युटर सायन्सचीच एक बहीण आहे असं तुम्ही समजू शकतात. ठीक आहे, पण थोडे सब्जेक्ट वेगळे असतात. ज्या कंपनीज कम्प्युटर सायन्स साठी येतात त्या आयटी साठी पण येतात. ठीक आहे, म्हणजे खूप सारा डिफरन्स नाहीये, पण हा ती त्याची छोटी बहीण आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे, त्यानंतर असतं ईएनटीसी. ईएनटीसी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. ठीक आहे, आता या तिघं ज्या झाल्या या टेक ब्रांचेस झाल्या बाळांनो, टेक्नॉलॉजीच्या ब्रांचेस झाल्या. ठीक आहे, आता काही असतात कोर ब्रांचेस, जसं की तुमचे मेकॅनिकल, ठीक आहे, सिव्हिल, इलेक्ट्रिकल. ठीक आहे, हे तुमच्या 6 ब्रांचेस आहेत. या तुमच्या काही टेक ब्रांचेस असतात, काही नॉन टेक ब्रांचेस असतात, काही कोर ब्रांच असतात. बेसिकली गोष्ट समजते. ठीक आहे, आता तुम्ही बोलणार सर ते एआय, एमएल बद्दल सांगा, ते काय नेमकं. ठीक आहे, डेटा सायन्स ते काय असतं नेमकं. ठीक आहे, त्याच्याविषयी पण आम्हाला सांग. ठीक आहे, आता छोटीशी गोष्ट समजा, मी तुम्हाला थोडं व्यंगात्मक पद्धतीने मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, बघा, कम्प्युटर सायन्स एक आपले पप्पा आहेत असं समजा, फादर आहेत, है ना. त्यांची बहीण कोण आहे, एक आयटी आहे. त्यांची बहीण कोण आहे, आयटी आहे. त्यांचे मित्र कोण आहेत, ईएनटीसी आहे. ईएनटीसी कोण आहेत, त्याचे मित्र आहेत. कम्प्युटर सायन्सचे खूप सारे मुलं आहेत. ठीक आहे, पप्पांचे खूप सारे मुलं आहेत. ठीक आहे, एक आहे कम्प्युटर सायन्स, ठीक आहे, अँड इंजिनिअरिंग, एकदम मोठा मुलगा आहे असं समजा. एक आहे तुमचा एआय, एक आहे तुमचा एमएल, एक आहे तुमचा डीएस, एक आहे तुमचा क्लाउड, एक आहे तुमचा कम्प्युटर नेटवर्क. ठीक आहे, हे तुमचे फादरचे मुलं आहेत असं समजा. ठीक आहे, किती अजून पण आहेत, पण हे मेजर आहेत, हे मोठे आहेत असं समजा. गोष्ट समजते. ठीक आहे, आता ही जी फॅमिली डायग्राम सांगितली मी, कम्प्युटर सायन्स, आयटी, ईएनटीसी, कम्प्युटर इंजिनिअरिंग, एआय, एमएल, डीएस, डेटा सायन्स, क्लाउड, कम्प्युटर नेटवर्क, हे काय झाले बाळांनो, हे एक फॅमिलीमध्ये आले, एक परिवारामध्ये आले. कोणती पण कंपनी, फॉर एक्झाम्पल एबीसी नावाची कंपनी आली, ती काय सांगते, मला कम्प्युटरशी रिलेटेड जेवढे विद्यार्थी आहेत ते सगळे मी माझ्या प्लेसमेंटसाठी बसू दे. आता हे सगळे ब्रांचेसचे विद्यार्थी याच्यासाठी बसतात. गोष्ट समजते. सिंपल भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. कम्प्युटरची जी पण कंपनी आली ही सगळ्यांना अलो करते, म्हणजे तुमचे या ब्रांचेसपैकी कुठं पण ऍडमिशन झालं तुम्हाला घाबरायची गरज आहे का, नाही. आता कधी कधी काय होतं, ईएनटीसी एक शेवटी मित्र आहे पप्पांचा. ईएनटीसी काय मित्र आहे, कधी कधी त्यांना बोलवत नाही. काही फॅमिली फंक्शन राहिलं तर कधी कधी त्यांना बोलवत नाही. गोष्ट समजते. पण कम्प्युटर, आयटी हे सगळे ब्रांचेसला तर नक्कीच असेल. ठीक आहे, ईएनटीसीला आपण प्रत्येक ठिकाणी बोलवतात, पण कधी कधी नाही बोलू शकत. म्हणजे तुम्हाला समजलं मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. काही कंपनीज ईएनटीसीला एक्सक्लूड करून देतात, काही पण मेजॉरिटी बोलवतात. ठीक आहे, खूप छान पद्धतीने तुम्हाला समजलं असेल मला तरी वाटतं. ठीक आहे, जर मी नाही समजू शकलो असलो तर तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकतात. ठीक आहे, चला, आता कम्प्युटर आयटी बद्दल तर बोलणं झालं आपलं, ईएनटीसी बद्दल पण बोलणं झालं. आता यांचं काय, यांचं तर काही भवितव्यच दिसत नाही आता, है ना. कोणीच विचारत नाही. मेकॅनिकल, सिव्हिल तर कोणाला पाहिजेलच नाही असं म्हणतायत. बघा बाळांनो, आज जी मार्केटमध्ये जॉबची सिच्युएशन आहे ती एआय, सिव्हिलसाठी आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकसाठी खूप खराब आहे बाळांनो. आज जॉब्स नाहीत आजच्या स्थितीत. मे बी 4 वर्षात असू शकतात, मला ठाऊक नाही, कोणालाच ठाऊक नाही. मेकॅनिकल एवढं ड्रॉप होणार आहे कोणाला माहित नव्हतं, है ना. पण आजच्याच परिस्थितीत यांना थोडेसे कमी प्राधान्य आहे बाळांनो.
ठीक आहे. जर तुमचे पर्सेंटाईल वगैरे कमी असेल, काही विद्यार्थ्यांचं असं असतं की मला पुढे जाऊन एमपीएससी युपीएससी करायचंय, घ्या ना तुम्ही या ब्रांचेस, काय हरकत आहे. चांगलं कॉलेज निवडून या ब्रांचेस घेऊन घ्या, तुम्हाला काही घेणं देणं नाही है ना. हा, तुमच्या फॅमिलीमध्ये काही सिव्हिल बॅकग्राऊंड असेल, तुम्ही सिव्हिल घ्या. गोष्ट समजते. तर या पद्धतीने आपण आता ब्रांचेसचं थोडंफार नॉलेज घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगतो टॉप लेवलमध्ये जाण्यासाठी, टॉप लेवल कॉलेज बद्दल बोलतो मी. ठीक आहे, व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण खूप महत्वाचा आहे. टॉप लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी कम्प्युटर सायन्ससाठी ओपनला किती मार्क पाडावे लागतील, ओबीसी एससी ईडब्ल्यूएस ला किती पाडावे लागतील, एससी एसटी ला किती पाडावे लागतील, एनटी ला किती पाडावे लागतील, याविषयी आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त 50% काम तुमचं झालंय. 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या. लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी मार्क्स होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय का, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, काउन्सिलर कडून बनवून घेतली. ठीक आहे ना. असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, खूप चांगले मार्क्स होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का, कॉलेज लिस्ट नाही बनवता आली. ठीक आहे, स्वतःच्या मनमर्जीने पुण्याची कॉलेज टाकून देतो, मुंबईची टाकून देतो, नाशिकची टाकून देतो, कोणतंही कॉलेज लागलं नाही, कोणतंच कॉलेज लागलं नाही. गोष्ट समजते. ठीक आहे, काउन्सिलर तुम्हाला सगळी तुमची कॅटेगरी विचारेल, पर्सेंटाईल विचारेल, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, कोणत्या सिटीमध्ये बघताय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठं तुमचा नंबर लागू शकतो. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची. मी गॅरंटी देतो पहिल्याच राऊंडमध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात बाळांनो. ठीक आहे, आता तुमचे मार्क्स चांगले आले असतील, वाईट आले असतील, हे 50% काम आहे. 50% काम अजूनही बाकी, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं. जर कॉलेज लिस्ट योग्य राहिली, मी गॅरंटी देतो 100% एक बेस्ट कॉलेजमध्ये तुम्ही जाणार. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंगचे सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकतात. आतापासून तर जोपर्यंत तुमचं लास्ट राऊंड, स्पॉट राऊंड, जोपर्यंत ऍडमिशन निघून जात तोपर्यंत तुम्हाला पूर्ण सपोर्ट केला जातो बाळांनो. हे सगळे फीचर्स तुम्ही एकदा वाचून घ्या. पर्सनल काउन्सिलर तुम्हाला एक अलोकेट केला जातो. इंटायर ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुमच्या सोबत असतात. ठीक आहे, काही अडचण असली कॉल करा, मेसेज करा. हेच तुमची कॉलेज लिस्ट बनवतील. सीओपी विजिट वालचे पीएससी पीआयटी केसरी आपले टॉप टार्गेट कॉलेज असतात बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला खूप मार्क पडू शकते, या गोष्टीची तुम्हाला नोंद घ्यावी लागेल बाळांनो. फक्त फीज मध्ये नाही, फीज मध्ये तर खूप डिफरन्स पडेल, लाखो मध्ये चेंज होऊन जातात कॉलेजेसच्या फीज. ठीक आहे, जर योग्य कॉलेज नाही भेटलं तर. पण तुमचा फ्युचरचा पण विचार करा. एक कॉलेज चुकीचं भेटलं, तुमचे नेक्स्ट 4 वर्षांवरती प्लेसमेंट आहे तुमची, प्लेसमेंटवरती लाईफ तुमची डिसाईड होते. प्लीज या गोष्टीला लक्ष द्या. ठीक आहे, आता बघूया आपण. पहिले बघा, 3 टाईपचे कॉलेजेस मी डिफाईन केलेले आहेत. टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस, लो लेवल कॉलेजेस. आता लो लेवलच्या खाली अजून एक कॅटेगरी असते, बिलो लो लेवल. ठीक आहे, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं नाही आता. टॉप, मीडियम, लो विषयी बोलू. आता लो लेवल कॉलेजमध्ये, ठीक आहे, लो लेवल म्हणजे ज्याचं ऍव्हरेज पॅकेज 4-5 लाख रुपये असतं असं तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे 4-5 लाख रुपये वर्षाची नोकरी लागते. अशा कॉलेजमध्ये जर तुम्हाला जायचंय आणि कम्प्युटर सायन्समध्ये पाहिजे तुम्हाला, ठीक आहे, ओपन कॅटेगरीमध्ये कमीत कमी 40 मार्क पडावे लागतील. 40च्या खाली नाही भेटणार. 40 मार्क कमीत कमी पडावे लागतील. ओबीसीला 27, एससीला 22, एसटीला 5, एनटीला 25. हा 5 मार्क खरंच भेटलेले आहे. ठीक आहे, या कॉलेजेसमध्ये. मागच्या वर्षाची कट ऑफ लिस्ट तुम्ही बघा, 0% पण कॉलेजेस आहेत. बघा तुम्ही. नाही तुम्हाला भेटला की नाही दादा, तुम्ही बरोबर नाही सांगते, मी तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. ठीक आहे, आयटी 30 मार्क्स ओपन कॅटेगरीला, ओबीसीला 22, एससीला 19, एसटीला 12, एनटीला 21. हे लो लेवल कॉलेजेस बद्दल बोलतोय. टॉप आणि मीडियम बाकी अजून, थांबा थोडं. ईएनटीसीला ओपन मध्ये 22, ओबीसीला 17, एससीला 15, एसटीला 10, एनटीला 17. ठीक आहे, आता तुम्ही म्हणणार दादा कम्प्युटर सायन्सला तर आयटी पेक्षा कमीच गेलेलं आहे कट ऑफ. हा गेलेलं आहे, आता तिथं सीट अवेलेबल होऊन गेली होती. आता तिथं आपण काय करणार आहे है ना. कधी कधी होऊन जातात या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मी सगळे मिनिमम कट ऑफ काढले आहेत लास्ट वर्षाचे. मेकॅनिकलला 17, 12, 11, 8, 11. ठीक आहे, आता तुम्ही या सगळ्या गोष्टी बघा इथून है ना. ओपनला किती, ओबीसीला किती, सिव्हिलला ओपनला फक्त 12 मार्क लागले होते बाळांनो. ठीक आहे, लो लेवल कॉलेजेसमध्ये. ओबीसीला 10, एससीला 9, एसटीला 6, एनटीला 9. ठीक आहे, त्याच जागेवर. आता बघा, मीडियम लेवल कॉलेजेस म्हणजे त्यांचं ऍटलिस्ट 6 LPAच्या वरती असतं. 6 लाख रुपये महिन्याचं वर्षाचं पॅकेज असतं. म्हणजे 50,000ची नोकरी ऍटलिस्ट तुम्ही करणार. कम्प्युटर सायन्ससाठी 72 मार्क कमीत कमी लागतील. ठीक आहे, ओबीसीसाठी 63. आता याच्या खाली पण थोडं भेटू शकतं योग्य कॉलेज लिस्ट राहिली तर. ठीक आहे, एससीला 57, एसटीला 47, एनटीला 60. त्याच जागेवर आयटी बद्दल बोलायला जातं 67, 61, 52, 42, 55. त्याच जागेवर ईएनटीसी बद्दल बोलायला झालं तर ओपनला 62, ओबीसीला 56, एससीला 47, एसटीला 38, एनटीला तुम्हाला 50 मार्क्स स्कोर करावं लागेल. त्याच जागेवर मेकॅनिकलमध्ये 55, 49, 42. ठीक आहे, 32, 44. ठीक आहे, त्याच जागेवर सिव्हिलमध्ये 50, 42, 38, 28,
39. ठीक आहे, एवढे मार्क्स तुम्हाला स्कोर करावे लागतील मीडियम लेवल कॉलेजमध्ये जाण्यासाठी. आता बघूया आपण टॉप लेवल कॉलेजमध्ये. आता व्यवस्थित बघा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचे म्हणजे त्यांचं पॅकेज ऍटलीस्ट 7 ते 8 लाख रुपयापासून चालू होतं. 7 ते 8 लाख रुपयापासून चालू होतं. ते ऍव्हरेज पॅकेज जाऊ शकतो तुमचं 13-14 लाख रुपयेपर्यंत. आता तुम्ही असं समजा टॉप लेवल कॉलेजमध्ये जर टॉप लेवल कॉलेजचं समजा हे ब्रॅकेट राहिलं, इथून स्टार्ट आहे, इथं एंड आहे. ठीक आहे, इथं 160 वाल्याला पण टॉप लेवल भेटू शकतं, 85 वाल्याला पण टॉप लेवल भेटू शकतं. पण टॉप लेवलमध्ये पण टॉपेस्ट, टॉप लेवल, बिलो टॉप लेवल अशा गोष्टी असतात. आणि आपण स्टार्ट करतो 85 पासून म्हणजे बिलो टॉप लेवल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला खूप टॉपेस्ट लेवलचं नाही, पण एक टॉप लेवलच्या एक कॅटेगरीमध्ये एक जर 100 कॉलेजेसची कॅटेगरी आहे टॉप लेवलची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटू शकतं. सीएसला 85, ओबीसीला 79, हे ओपनला 85. ठीक आहे, ओबीसीला 79, एससीला 670, एसटीला 59, एनटीला तुम्हाला 72. आयटीसाठी 80, ओपनला, ओबीसीला 74, एससीला 64, एसटीला 54, एनटीला 67. ईएनटीसी साठी ओपनला 76, ओबीसीला 70, एससीला 60, एसटीला 49, एनटीला 62. मेकॅनिकलसाठी 72, ओपनला, ओबीसीला 65, एससीला 57, एसटीला 49, एसटीला 57. त्या जागेत सिव्हिलमध्ये ओपनमध्ये 67, ओबीसीला 59, ए सिव्हिलला 52, एसटीला 40, एनटीला 52. ठीक आहे, हे सगळे झाले तुमचे टॉप लेवल. टॉप लेवलमध्ये जर 100 कॉलेज असेल तर 100 पासून आपण सुरू केलेले आहे. ठीक आहे, टॉप लेवलचं 180-190 पण भेटतं. गोष्ट समजा मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला, समजते गोष्ट. तर हे झालं तुमचं कट ऑफ, ब्रांच वाईज कट ऑफ आज आपण बघितलं. ब्रांच वाईज, ते पण कॅटेगरी वाईज. गोष्ट समजते, ब्रांच वाईज म्हणजे ब्रांच आणि कॅटेगरीनुसार आज आपण कट ऑफ बघितले. गोष्ट प्रत्येक टॉपिकला मी कव्हर करतोय बाळांना, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज भेटून जाईल. ठीक आहे, आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रश्न असेल, एक सेफ रिझन सांगून दे दादा एक चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, ठीकठाक कॉलेजमध्ये जाण्यासाठी. 75 आणा बाळांना ओपनला, तुम्हाला ठीकठाक लेवलचं कॉलेज भेटून जाईल. ऍटलीस्ट ओबीसी 65 तरी आले तरी तुम्हाला ठीकठाक लेवलचं कॉलेज भेटून जाईल. एससी एसटी 55 आले तरी भेटेल, एनटी 60 आले तरी भेटेल. गोष्ट समजते, एक ओव्हरव्ह्यू आहे सेफ स्कोरचा. आता जर लो मार्क्स आले असतील तर काय करायचं. लो मार्क्स आले असतील बेटा, एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये जाऊ पोहोचू शकते. लो मार्क्स वरती पण तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटू शकतं जर तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित असली तर. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आता फक्त कॉलेजचं प्लेसमेंट आणि ब्रांच बघा. जर तुमचे मार्क्स कमी आहेत तर तुम्ही सिटी वगैरे या सगळ्या गोष्टी नका बघू. प्लेसमेंट ब्रांच दॅट्स इट, फिनिश करून घेऊ आपण. सिटी दुसऱ्या सिटीमध्ये चालून जाऊ, पण प्लेसमेंट आणि ब्रांच वरती लक्ष द्या. त्या कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला किती लाखाची नोकरी लागणार आहे ही गोष्ट समजा. गोष्ट समजते. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथे योग्य निर्णय घ्या. एक पण गोष्ट चुकू नका. व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, काउन्सिलर कडून बनवून घ्या बाळांनो. ठीक आहे, चांगले मार्क्स आले, वाईट मार्क्स आले, आता ते 50% काम होतं ते झालेलं आहे. जे 50% बाकी आहे त्याच्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला काउन्सिलर बनवतील. तुमच्या कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी सगळ्या तुमच्या प्रेफरन्सेस ओळखून तुमची कॉलेज लिस्ट बनेल बाळांनो. ठीक आहे, एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ऍटलीस्ट पोहोचायचं. ठीक आहे, आणि त्याला एक योग्य कॉलेज लिस्ट देऊन एक योग्य कॉलेजमध्ये त्याला अलोकेट झालं पाहिजे. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.